नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी गावाकडे आलेली आहे आणि आज मी बनवलेलं आहे इडली, चटणी, सांबर। आणि आज आमच्या मामी पण नाही माहेरी गेल्या होत्या एक दिवस, आज त्या वापस येणार आहेत आणि आमचे माने सर आलेले आहेत। मग म्हटलं चला तुम्ही पण नाश्ता करून घ्या। आणि गावाकडं उन्हाळ्यात सगळेजण सुट्टीसाठी जमले की एक वेगळाच उत्साह असतो। आणि बघा मी चटणी बनवलेली आहे, परत नारळाची चटणी बनवलेली आहे आणि सगळ्यांनी मिळून नाश्ता करणं, गप्पा मारणं। आणि ह्या वेळेसच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर खूपच मस्त गेल्या। आम्ही सगळेजण एकत्र जमलो, खूप एन्जॉय केला। आणि बघा मी किती मस्त अशा फ्लपी इडल्या बनवलेल्या आहेत। सगळेजण गप्पा मारत, पप्पा, आमचे मामा, मम्मी सगळेजण बसलेले आहेत आणि आम्ही खात आहोत आंबे, समर्थ आणि मी। आणि आंबा जर तुम्ही हे स्टाईल करून नाही खाल्ला तर आंबा नाही खाल्ला असं समजायचं। बघा आत्ताची पोरं आईचं उष्ट खायला म्हणलं की नको वाटतं त्यांना। आणि आपण आधी सगळं आईच्या ताटात बसून खात होतो, आईने चुरलेला काला वगैरे। आणि त्याने बघा त्याचं स्वतःचं बनवलेलं आहे ही डिझाईन आणि स्वतः खात आहे। आणि हे आंबे आहेत आमच्याच झाडाचे, केशरचे थोडेसे निघलेले आणि खूपच मस्त असे छान पिकलेले आहेत आंबे। उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे, रस, पापड, कुरडई हे तर चालतच असते दिवसभर। त्याच्यानंतर मग आमच्या बहिणीच्या इकडं जायचं ठरलं, कारण आमच्या मामांनी मामींनी घर पाहिलेलं नव्हतं तिचं। मग सगळ्यांना आम्हाला निमंत्रण आलं की तुम्ही या आमच्याकडे एक दिवस। म्हटलं चला, सुट्ट्या तर याच्यासाठीच असतात, सगळ्यांनी एकमेकांकडे जायचं, एन्जॉय करायचा, मजा मस्ती करायची। मग म्हटलं चला। जाताना आम्ही रस्त्यात आईस्क्रीम घेतले। समर्थचं तर आमचं खूप छान गाणं चाललं होतं, पंची बनू उडके फिरू। आणि मी तुम्हाला तो व्हॉइस रेकॉर्ड पण त्याचा ऐकवेल। आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो तर जवळजवळ आम्ही धारूरच्या तिथं गेल्यानंतर किर्ले धारूरच्या जवळजवळ खूप सारे डोंगर आहेत। आणि घरी पोहोचलो। घरी पोहोचल्यानंतर तिने आमच्यासाठी बनवले होते छान छान उत्तापे आणि आम्ही सगळ्यांनी बसून उत्तापे खाल्ले। त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो फिरायला आणि समर्थला, आणि खूप छान वाटलं तिथं आल्यानंतर। मग आमच्या मामा मामी लगेच वापस जाणार होते आणि मी राहिले तिथं 2-3 दिवस आणि आम्हाला खूप छान वाटलं तिथं गेल्यामुळे। आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी निघणार होतो, त्याच्या आधी मग माझ्या बहिणीने आणि तिच्या मिस्टरांनी आम्हाला बाहेर जेवायला घेऊन गेले हॉटेलमध्ये। तर आम्ही खूप एन्जॉय केला सगळ्यांनी मिळून, मामा मामी, हे आहेत माझ्या बहिणीचे मिस्टर, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हॉटेलला जेवायला गेलो। मुलांनाही खूप चांगलं वाटलं। आणि तिचं गाव आहे माजलगाव, तर तिथे एक छान असं सुखसागर नावाचं हॉटेल होतं, तिथं आम्ही गेलेलो होतो आणि जेवण पण तिथलं खूपच छान अप्रतिम होतं। मुलांना तर काय बाहेरचं खायचं, आईस्क्रीम वगैरे। आणि एकदा स्कूल चालू झाल्या की मुलांना कुठंच जाता येत नाही, त्याच्यामुळं मी त्यांना घेऊन आले इकडं। आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे आम्ही वरती टेरेस गार्डनवर गेलो होतो जेवायला, छान वाटलं, हवाईशीर होतं आणि 5-6च्या टायमाच्या नंतर तर गरमी पण नाही झाली आणि मस्त आम्ही एन्जॉय केला। समर्थ तर बघा एकदम लहान बाळासारखाच एन्जॉय करतो, तो कुठं गेला तर एकदम खुश असतो। आणि सगळ्यांनी जेवणं वगैरे केले, उशीर झाला होता, त्यांनाही निघायचं होतं आणि तेवढ्यात जेवणं आले। आम्ही जेवणं वगैरे केले, 1-2 व्हिडिओ काढले। समर्थला पण खूप करमत होतं पिल्या असल्यामुळं, दोघंजण मस्त खेळतात, नेहमीचंच असतं त्यांचं। पण जेव्हा पिल्या गेला आमचं, समर्थला पण करमत नव्हतं। आणि बघा किती छान दोघांनी एन्जॉय केलेला आहे, खूप मस्ती केली त्यांनी तिथं। हा प्रोग्राम जवळजवळ 8-10 तास चालू होता, जोपर्यंत जेवण आलं नाही तोपर्यंत। आणि तुम्हीही असं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांना घेऊन कुठे बाहेर जात असाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा। आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून मेनू ठरवला, जेवणाची ऑर्डर दिली। सर्वात पहिल्यांदा मसाला पापड मागवले आणि सगळ्यांनी बसून आम्ही जेवण एन्जॉय केलं। नंतर आम्ही जेवणामध्ये पनीरची भाजी मागवली होती, डाळ तडका मागवला होता, नंतर अख्खा मसूर मागवला होता। आणि आमच्या समर्थला पण भाजी खूपच आवडली। जेवण खूप मस्त होतं, उशीर होत होता त्याच्यामुळे लवकरात लवकर आटपून आम्ही सगळे तिथून गेलो। आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आता माझ्या चॅनलवरती। आणि बघा तंदूर रोटी ही खूप मस्त अशी होती, आम्ही सगळ्यांनी जेवणं केले तिथे आणि सगळ्यांनी गप्पा मारत, एन्जॉय करत। आणि आम्ही आमच्या मम्मीलाही खूप मिस केलं, कारण मम्मी आली नव्हती ती, त्याच्यामुळं घरी राहिली होती ती। आणि सगळे आम्ही बाकीचे आलो होतो, पप्पा वगैरे, आणि तिनं एकटीच नव्हती, त्याच्यामुळं आम्ही नेहमी तिची आठवण काढली। आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी आणि इथूनच आम्ही मामा मामींना वाटं लावलं। कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद।